मथुरा नरेश सम्राट उग्रसेन पुत्र कंस या भूतलावरील सर्वश्रेष्ठ साम्राज्याचा महाबलाढ्य राजा, महाबलशाली, महाशक्तिशाली, महापराक्रमी सम्राट कंस। परंतु या नियतीच्या पटावरील या कंसाचा खेळ पालटला। या नियतीने या कंसाच्या मृत्यूचा खेळ मांडला। माझी जीवाभावाची लाडाची बहीण देवकी थाटामाटात विवाह पार पाडला। वसुदेवासारखा सुंदर सुशील वर तिला बहाल केला। तिच्या विवाह प्रसंगी झालेली ही आकाशवाणीचे ते अपशब्द कानावर पडताच कंसाच्या तळपायाची मस्तकात केली। देवकी वसुदेवाला बंदीशाळेमध्ये टाकले। जीवाभावाची माझी लाडाची बहीण देवकी एका क्षणात माझी वैरेण झाली। तिला झालेलं प्रत्येक बाळ गत प्राण केलं। 6 बाळे मारली। 7वं बाळ आणि या कंसाचा 8वा काळ कडेकोट बंदोबस्त असताना देखील हातून निसटला आणि मृत्यू निषेध या महाबलाढ्य कंसाच्या साम्राज्यातून ते जाणार। मृत्यू निषेध या मायावी कंसाचा काळ काय? या मथुरा नरेश कंसाचा काळ या कंसाचा काळ जरी जन्माला रचला तरी या काळाचा काळ होणं या मथुरा नरेश कंसाला चांगलं ठाऊक आहे।
झालीस वेडी पिसी कृष्ण भेटीसाठी
या का
पण नाही वाटतो ओळखीची. आपण तुला वाटायचं सगळं माहिती नाहीत ग. अगं औरंगाचा पोट आणि त्याचे ते संकट केव्हाची लपून बसले पण आपल्या धायगडचा माठ चोरायला. मग का म्हणजे कोणतरी सांगून असायला हवा आपल्यासोबत. कोण ती खेळी मीने बाई तुम्ही सांगायचं तिला. राधा त्या बाई तुम्ही सांगायचं तिला जाऊ खुदी का मावशी अगं मावशी अगं काय ग अगं बोलव तिला बसायला. मावशी येतेस ना बाजाराला. अगं आले ग आले. सोडा काय ग म्हणते मावशी. हात मार. अगं आले ग आले. मावशी आपण वर इथे सांगूया. या राधे हर दिवसा या राधे हर दिवसा मारी हाक या मावशीला अगं मावशी त्याला उशीर का झाला.
तर अजून लवकर आली असती. काय झालं? पण काय झालं माहिती? काय ग? माझं ना जड झालं बघ. काय ग? अगं माठ म्हणते मी. मग तुला काय वाटलं? काय नाही ग, काय नाही वाटलं. आता मला कशाला बोलवलं? राधे सांग तुला. ए राधे सांग ग. मावशी आपल्याला बाजाराला जायचंय बघ. मग जावा की, मी कशाला येऊ? आम्हाला रस्ताच नाही माहित बघ. घ्या, आता ह्याला रस्ता माहित नाही म्हणून बोलवलं, नाही तर बोलवलं असतं का? ए राधे, तुला सांगितलं होतं ना हे नको बोलूया म्हणून. आपण जाऊया बाजाराला. जा जा, एकटीच जा. मी नाही ना. इकडे ग. हे बघ, तिथून वाट दिसते. आपण जाऊया बाजाराला. ए चला ग. जरा पुढे गेलीस की बांधते खाली जाशील बघ. मावशी, जा जा. ए राधे, ही असेल तर मी मुलगी यायची नाही बघ. ए राधे, मग ही असेल तर मी पण यायची नाही बाजाराला. नाही, नको जा. काय ग करायचं त्यांचं? ए थांबा, थांबा. कुठली गेली ग? माझी सासू. त्या बघ. अगं तेव्हा माझी सासूबाई. अहो सासूबाई या. अगं राधे दिसतात का? त्या बघ. अहो या, चला आपण जाऊया बाजाराला. ह्या मावशीसोबत कशा जायचं? आपण जाऊ बाजाराला. तू दोघीच जा, आम्ही जातो इथं. राधे बघ बघ कशी म्हणते. अगं राधे, प्रेमाने बोला, सांग की हिला. अरे माझं ठेक तिच्याशी प्रेमानं. मी ह्यांच्याशी नाही कधी प्रेमानं बोलू. तिच्याशी प्रेमाने बोलू. नवऱ्याला बोलायला बरं जमतं हिला. मावशी, भांडा को बाधा ना होणार तुमचा. अरे होय रे बाबा, थांब की जरा. राधे सांग की. आता तुम्ही म्हणता तिच्याशी प्रेमाने बोलते. हा घ्यायचं ना बाजूला. आता तिच्याशी प्रेमानं कसं बोलायचं? असं म्हणायचं तू. असं आता मग कसं बघ. ए मावशी, अगे मावशी, मावशी, अगं असं सगळं भोगा पाहिजे तिथं. मावशी, सोबत. अगं मावशी तू तरी जरा समजून घे ना आता. अगं आजकालच्या पूर्ण प्रेम असं होतं का? आजकालच्या पूर्ण प्रेम कसं होतं? कसं होतं? एकाला हाय, दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्याकडून पळून जाय. तिसरं म्हणजे तो काय ग? तुला बरं दिसलं तिथं? मावशी, जुन्यातलं प्रेम कसं होतं? कसं ग? सत्यवान सारखीचा गेला आता जमाना, गेला की हाय आता मी बोलायला तयार नाही. मावशी तिथे विचार. गेला का जमाना? गेला जाऊ. सत्यवान सारखीचा गेला आता जमाना, त्यानंतर आलेला लैला मजनू, त्यानंतर आलेला लैला मजनू, आता सगळीकडे दिसतात पालवीना दगडू. ए मावशी आता जायचं का? थांबा की जरा. ती कुठे गेली? अगे चंद्रा. मावशी आले 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 आले. अगे राजे म्हणून सांगितलं होती हिला घेऊन नको सांगा ती. आता मावशी चल ना का बाजाराला? अगे फटाकडे. मावशी फटाकडे काय म्हणते मला ग? प्रेमाने बोलली कुठे ती? मी नाही येणार बघ. अगं चंद्रा जा आता. अगं ही मावशी, आता चल ग बाजाराला. किती गोड, किती गोड, किती गोड दिसते. हे बघ इकडे. त्यांना विचार, गोड दिसते ना मावशी? गोड दिसते का? अरे चंद्रा, तू असं काहीतरी गोड गोड बोललीस ना की मला की नाही त्या खायला झाडावर टाळ्यावर ए वाटतं. मावशी, अगं मग कधीतरी गोड बोल की. ए मावशी, मी गोडच बोलते ग. ऐक ऐक, आता तू मी कशी ती सांगितलंस की नाही, हा. आता मी कशी ती सांगायला का सांग. ऐक सांग बरं. चंद्रासारखा मुकडा हिचा पडशे तिकडे आणि सूर्यासारखं तेज हिचं खरंच मावशी? तिकडे हे. चंद्रासारखा मुकडा हिचा आणि सूर्यासारखं तेज हिचं आणि हरणीसारखी चाल हिची. मावशी हरणीसारखी म्हणजे अशी का ग? मग डुकरासारखं कागद बोलणं तुझं. ए असं कशी म्हणते बघ ग? ए मावशी काय हे? भांडणा आता तू म्हणतेस म्हणून येते. हा हो चल आता. तिच्याला काय ऐकायचं नाही. चला तर ग.
आता काय झालं म्हणजे अगं एवढं नटून थटून आणि एवढं 7 शिवाय पण बाजार चाललं की नाही? हो मावशी. मग घेतलं काय सांगितलं पाहिजे बघ. हे सांगितलं पाहिजे का ग? मग व्यापार होणार कसा? हे सांगितलं काय काय घेतलं ते ऐक मावशी. मावशी मी घेतलंय तू पण चालेल बाजाराला. चल बघू. अगं मावशी मी घेतलंय दूध आणि चालले बघ बाजाराला. वार आले चल. अगं मावशी मी घेतलंय दही आणि चालले बघ बाजाराला. हा चल जास्त जाऊ नको नाही तर उठतं. ही मावशी. मावशी तुझ्या माटात तू काहीतरी घेतलंय आणि ह्या बाकीच्या दगडी मारले माटात. तसं नाही ग मग काय झालं म्हणलं? मावशी मी घेतलाय खवा आणि चाली थेट बाजाराला. ही नाही घेतलाय खावा कुणी हवा त्याने घ्यावा तर उभ्या बरी. खावा म्हटलं मी खावा. खवा घेऊन गेलं का खाऊया? आता खावा नको ना चल बाजाराला. भांग हे चंद्रा काय ग? तुमच्या ह्याचं नाव घेतलं. मावशी ते कशाला ग? घे ग मी चंद्रा घे ना. घे ग. मावशी बोलते हे बघा हे आता. खरं अरे घे की. असं म्हणतात घेते बाई. हा बाजूला. अगं ऐक पण ती कशी दिसतात ग? माझे नाव घे नंतर सांग. मी सांगते. अगं मावशी ते गोड दिसतात ग. मग ते करतात की नाही? मावशी काय विचारतेस का ग? अगं ते करतात की नाही? हो करतात. सकाळ दुपार संध्याकाळ अहो राहा. काय काय ते माझ्यावरती प्रेम करतात ग. मावशी हो बाजूला. घे. ऐका अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान. अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान आणि साहिलरावांमुळे मला मिळाला हा सौभाग्याचा. तू जलपट होता सांग की. अगं राधे तू नाव घे. हा जन्मदिला मातेने पालन केले पित्याने. जन्मदिला मातेने पालन केले पित्याने. श्रीकृष्णाचे नाव घेतले राधा या नाते. छान नाव घेतलं ना ग. राधे हो बाजूला आता. घे ग. तुझं कोणाचं घेऊ नाव? तुमची आहेत का घरी? हे सांगते. असू दे ये. आता ये कोणाचं घेऊन कोणता ते घे तू घे. अरे भवानी घेते ना नव्हती घे बाई. तिथं काय घेते? आधी तुम्हाला जवळ तरी ये. काय म्हणजे हिचं काय म्हणतात? जवळ बरं घे. अच्छा टापास करू. ए टापास करू. बाबांना थांबा की जरा. टापास होत आहे. बस काय अगं बस ना. अजून आता कळेल दिसते मला. हा ऐक ना. नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी. ऐका काय? नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी. अगं मावशी जरा हळू का नाही तर सुटेल. मावशीची तुला बाजाराला यायचंय? आता नाव बंद करा घ्यायची. थांब घेऊ. नाव बंद करा आता घ्यायची. काय झालं असायला? गव्हाचं नाव घ्यायला आहेत वाटते. मग घे की. आता नाव बंद करा आता. पुढचं काम होतं. मावशी पण नाव घेते बंद तू करा. त्याचा त्याचा. आता हिचं पण तेच आहे की जवळ जवळ माझ्या जवळ. तू काय सांगितलं असेल नाही मी मावशी मी नाही सांगितलं काय. आता तू जवळ आलीस आणि आपण मला जवळ बोलवते. हा घे. नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. काय ग? ही नवऱ्याने घेतलेल्या साडीत अप्सरावाली नटली आणि ही कोणाची नटली ते काय माहिती. मी माझ्या आमच्या ह्यांनीच घेतली. अगं तुला नेहमीच घेतले. तुला ही ग त्यांनी घेतली की काय?
वैदिक म्हणा आता बोल काय तर नवऱ्याने घेतल्या साडी तुम्ही अक्षराने घातली मावशी आहे हा नवऱ्याने घेतल्या साडी तुम्ही अक्षराने घातली आणि मला पण मावशी हातभर फाटली अगं साडी साडी मावशी साडीच फाटली म्हणते. आता फाटली तर फाटली ती बघता लाज नाही वाटली गेली ग एवढी मस्करी ए मावशी आता राहू दे तुझं बाजाराला. थांब घे आता काय कोणता अगं माझं नको ग आता तिला सांग की एखादं नाव घ्यायला आता मावशी ते राहू दे. आता तू यांचं नाव घे तुझ्या घे तुझ्या यांचं नाव आम्ही काय बघायला घे. इतकं फळ काय ना अगं तुझा का त्यांच्या ऑटोला काय करता सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून सगळ्याच्या पानाखाली अगं तर मेलेला होता सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून तुझा घरी नवरा आहे ना मग माझ्या नवऱ्याकडे काय बघतो वाचून मग तू घे की नाव एक आता मावशी राहू दे. चल का एक घे ग घे मावशी इकडे मावशी हा. यांचं घे. दोघांचं मिळून एकच घे असं कसं ग अरे घे ग असं म्हणताय तर घेते हा ऐका मी बोललो इकडे जा ग. केळीचं पान तरटर अगं फाटल की आता म्हणायचं का अगं केळीचं पान तयार राहावं फाटलं नाही की मावशी नाही म्हणायचं आमच्या ह्यांनी आणलं ते ह्यांचे ह्याने आणले धगावर शेकून आणले वाटते आता ऐका ग घे हसायचं नाही ना अगं घे का आता मावशी त्याचे दात दिसत आहेत ग आता घे ऐका केळीचं पान आणि आमच्या ह्यांचं घेताना काय ग आमच्या ह्यांचं नाव घेताना ग आमच्या ह्यांचं नाव घेताना मला बाई कसं मला वाटलं पावसात मोर लागतोय चल ग चल आता झालं मी काय म्हणते आता हा घाट असं गप्प गप्प जायचा का मी म्हणते ग असं म्हणते हो तिकडे जरा दादा इकडे मी म्हणते ग माहिती आहे ना म्हातारीची गाणी कशी असतात तिच्या गाण्यावरती काय जायचं आपण म्हाताराला आपण जाणं म्हणून मी म्हणते बघ तुम्हाला माहिती नाही नाही ग ती बघ त्यांना विचार ह्या म्हातारीची गाणी कशी असतात ती त्यांना माहिती आहे ना जात्यावरची सांगते आता ऐका हे बघा हा असं पदर खोचायचा आणि हे असं राहायचं आता हा असं पदर खोचायचं आणि असं राहायचं आणि म्हणायचं माझं तुला असं नाही वाटत लिंबुनीचं पान जास्त जर कडू होते मावशी मग तूच म्हण की गाणं मला कसं सांगते हे पूर्ण साथ दे मला अगं तुला सात काय मी आठ पण देत पण म्हण जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला गगवळणी जाऊ चला बाजाराला गगवळणी जाऊ चला बाजाराला जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट
एका क्षणात ब्रह्मांड करणारा श्रीकृष्ण भगवान तोच मी. युगायुगाच्या कालखंडात असंख्य देते मातले, त्यांनी पापांचे डोंगर या भूमातेवर रचले. त्या पापांचा भार या भूमातेला सहन झाला. तेव्हा भूमाता गायी रूपाने ब्रह्मदेवाला शरण आली. ब्रह्मदेवाला त्यात काही सुचेनासे झाले.
तेव्हा आकाशवाणी झाली काही काळजी करू नका. कंसाच्या बंदिशाले वसुदेव देवकीच्या पोटी मी आठवडा धारण करेन. तोच दुष्टांचा नाश करून भक्तांचा सांभाळ करेन. बोला पुंडलिकावर दे. हरी विठ्ठल. अरे हो, आले माझ्या लक्षात. आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना तरी मारून पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा. घेऊन मुरली हाती स्वर कान्हावर पडती. घेऊन मुरली हाती स्वर कान्हावर पडती. स्वर कानावर पडती न पेद्या सुधा लागती. स्वर कानावर पडती न पेद्या सुधा लागती. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती. स्वर कानावर पडती न पेद्या सुधा लागती. स्वर कानावर पडती न पेद्या सुधा लागती. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती. स्वर कानावर पडती न पेद्या सुधा लागती. 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 अरे पेंद्या, अरे सुदामा, अरे हाक कोणी मारली आपल्याला? ऐकली तू? होय, हाक मारली. ये ना हाक मारलेली. मग कोणी मारली आपल्याला? अरे हा कृष्णदेवाने आवाज दिलाय. हो का रे? अगं बासरीत आवाज येतोय. हा, बघ पुढे दिसतात काय बघ. दे इथेच कुठे जोडायचं लोक. हा बघ बघ दिसतात काय. अरे बघ, आशीर्वाद असो. मला कशाने हाक मारली? सुदामा 16,360 गुणचा मेला आठमाट करून मथुरेचे बाजार चाललाय. त्यांना आडण्याची कामगिरी मी तुमच्यावर लक्ष देतो. काय ऐकत नाही आपण. आम्ही येतो. अरे पेंद्या, काय रे सुदामा? देवाने आज आपल्याला कामगिरी सांगितले. तुझ्याजवळच बोलत होते काहीतरी. अरे मला सांगितलं पण तुला पण. मला पण का? हा, दोघांनी हा गवळण चाललेत बाजाराला. काय म्हणतोस का? हा, त्यांना अटक करायचं. बरं, तू करणार ना? पण तू नाही. मला काय जपण्याचं नाही. तुम्हाला तरी एकट्याला कसं जपते आहे? आपण माझ्या संगतीचा हाय. काय? हाय बोबड्या. बोलव त्या. बोलू? हा, बोलव लवकर. अरे बोबड्या. अरे तारे. अरे लवकर ये लवकर ये. आलो बाबा. ये लवकर ये. लवकर ये ना. अरे रे रे गड्यानो घोटाला झाला. अरे रे रे गड्यानो घोटाला झाला. या मध्यान रात्रीला. या मध्यान रात्रीला. माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. अरे रे रे गड्यानो घोटाला झाला.
कसं काय नाही इकडे काय कोणाची स्टाईल ते बाबूराव कसं काय नाही तर बाबूराव ती म्हातारी पण बेकार आहे म्हातारी पण बेकार दिसते कुठेतरी कुठं आहे अरे मेल्या तिथं डोलं फुटलं नाही तर शाप अरे मेला तिथून येतो तर माझ्याला बघताय मागामध्ये तिथं डोलं नाही तर गेलं शाप अर्धा बितला गेला तिच्याकडे गेलं काय आणलं तुझ्याकडे बघते ना ते अरे हे भितलं कुठून आणलं सारख्यात भेटत नाही बाबा तिथे जाता तिथं असं आणता या लोकांनी ते सोडून आणलं ती काय चोरून नाही परत त्या जागेवर ठेवणार आम्ही तुझीतलं नाही ना उठून आणलं ही लोक मारतील अरे बाबा तुम्ही त्या बाजूला होता माहितीये नक्की ना नक्की रे मला ते सगळं जाऊ दे हा बोल ही पोला पण बेकाला आहे अरे येताना त्याला ती म्हातारी बेकार दिसते आता एक पोर पण नको बेकार शहाणाचा कोण त्याला फक्त मी बरोबर तो हसला तुला काय ना बरं तर ठेवलं जाऊ दे हा बोल आधी वाजलेच मग होय बरोबर म्हणाले वाचलेच मग तुझ्या हातला तर तुझ्या टाकेल मुलगा खोलून नाचला परत तुला मी वाजवायला सांगितलं तर कशाला स्वतःची पाजळतोय काय का आज आपली पाजलू दे तुला आम्ही तेवढंच देतात ना तेवढंच वाजवा बरोबर ना बरोबर कशाला वाजवतो मी आहे ना इकडं ती म्हातारी बेकार ही पोलं बेकार आणि मी याला जाम बेकार बोलत सगळं जाऊ दे वाजलेच मग होय अरे ह्यांनी काय लावला नाही यार? तू त्याच्यावर दिसणार या कामट्यानं बघ आता अरे हे कामट्यांवर उभं नाही त्याला नाही काय माहिती नाही काय का असं फक्त चिकडी होतं त्यावर हा बरं तर कोण आहे ते? ते काय माहिती नाही बरं असू दे. तुम्ही काय करता तो करून टाका हा त्या वाद लावून टाका बरोबर ना हं? चांगल्यासाठी करताय चांगल्या ठिकाणला मग ही पोला कशा लागतात मागापासून ते का असं माहितीच काय तुझी एवढीशी मिशी त्याच्यामुळे अरे मेला खलवताना फक्त एवढीच राहिलेली काय म्हणतोयस काय बाकी तिकडून गेली काय तुला मी आता सांगितलं हे इकडे आहे मोठ्या बरं तर सगळं जाऊ दे हा वाजलेच मग होय बरं तुम्ही आम्हाला हात कशाला मारली सांग त्याला म्हणजे माहिती आहे देवानात जरा पुढे ये, आवाज जात नाही देवाने काम सांगते आपल्याला थोडक्यात घ्या हा गवळण चाललं हा म्हाताला पण बेकार दिसतोय थोडक्यात घेतलं होतं मग तुम्ही या निकाला ना आम्ही जातो काय म्हणताय अरे या लोकांनी आम्हाला पैसे दिला नाही मग दिला ना मला पण नाही दिला नाही दिला नाही? मी पण भलाय झाली हा पण म्हाताला तावत दिसतोय त्याच्यामुळे होता तुम्ही हटू नका याचा ता फिटकत होईल अरे ह बघितलं काय आहे ते बोलत जाऊ दे सगळं जाऊ वाजलेत मग देवाने आपल्याला काम सांगितले गवळण झाल्यात बाजाराला काय म्हणतो काय त्याला अडवायच्या याला ऐकवायचं डोबली काय गवळण झाल्यात घाटांवरती मला दाखवतील हा तेच केलं. हा त्याला बघ हा, चला. हा, चल. फुलं पण होणार तोच पुढे होतोय तू फुलं होतं हा.
त्यांच्यात कोणतरी एक मूर्ती असणार बोलो तिला हाक मार पाहिजे. तिला हाक घालू हाक मार. अगे ही मोठी आई का हाक मारला? मला काय ग सगळ्यात मोठी. सगळ्यात मोठी मग बोलवल ना हा, बरोबर. माझं काय चुकलं नाही, नाही. आता पलक आठवू अगे ही मोठी आई ए म्हाताऱ्या, अरे ए म्हाताऱ्या, कोणा मोठी आहे अरे तुलाच म्हणते की काय झालं? आणि ही मोठी आई आहे का हा, ही मोठी आहे. अशी वाट त्याला मोले मोठी आहे ती मोठी आहे. बस तुला म्हातारा बोलली. ये नाही कोणला बोलली तू तुलाच बोलले. मला हा मला म्हाताला बोलली अरे हो बाबा तुलाच बोलले. मग तू कोण आहे खेळली ए म्हाताऱ्या, अरे चंद्रा बघ की हा म्हातारा काय म्हणतो तो. खबर तुला अरे ए मावशी इकडे 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 लवकर. खुश. वा बरोबर बघ जरा लांब थांब की. अरे हे काय रे कसं 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 चालू हे काय आहे रे अरे तुझं नाक आहे. तू आमच्या ड्युटी काय करतोस रे? ही कोण? ती राधा. या जाम भाली आहे हा? तू मला नाही ओळखलंस? मी तुला नाही ओळखलं ए खरंच नाही का ओळखलं? आता मी काय इंग्लिश मध्ये बोललो ठीक आहे अरे मी चंद्रा चंद्रा बघितलंस काय? अरे हा वेगळाच प्रकार आहे काय तुला जमल काय तसं? अरे मी चंद्रा म्हटलं. मी चंद्रा हा. तू कोण आता? मग तू कोण? मी पेंड्या अरे सुदामा यांचं काय चाललंय? अरे काय मध्ये हे मागात का तुम्ही तिला मोजले का आधी मला सवय आहे हा. पिलवात ते लुटती येते येते मावशी बघा. आमच्या मुलीला काय बोलायचं नाही सांगून ठेवते. अरे पण तुम्ही सांगली आहे या तुझ्या बोली म्हणजे तसं काही नाही. अरे माहित कसं आहे शेजारचे हे म्हणजे कसं झालं माहिती हे हरे राम प्रभू जगन्नाथ प्रेमाने मी लोक काय झाले आता विचार का कोण आहेत अरे तुम्ही हात तरी कोण? आणि हिना आपल्याला खरोखर नाही हा, बोलत बरोबर. तेव्हा. मला आता हिला मी सांगतो हा, सांग. आता नीट कान देऊ नाही हा अब हा आहे ना हा 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 प्रजापती आणि हा हा उतापती आणि म्हणजे तू कोण? अगं मी तुझा पती अरे माझा चावट दिसतो बघ. मावशी हो. अरे पण इथे कशाला आला? माताला तर आवडत नाही माताला बेकार आहे आता काय खरं खरं सांग. का माताला चावत आहे मागापासून त्याला घाई झाली आहे ग मावशे ती सांगतो ये पुढाची. हा आणि कृष्णदेवाचे सौगडे. मग इथे कशाला आला? इथे कशा आवाज म्हणजे मथुरच्या बाजारी जायचं नाही. बरोबर बरोबर ना? बरोबर अशी हा. आपण थोडं कमी बसलं का? कशा पण बसा. पण बसा. तुम्ही बसा. मागापासून त्याला घाई लागली आहे होय, होय. आपण पण जाऊया घालायची होय. बरोबर ना बरोबर, बरोबर. आधी पेंडे असते आहे हा, बोल ना. हा तुझे नाव घेतलं जाऊ देशील? माझं ना मत्त पेलमाने खरंच घेऊ. घे खेळलेच घे मग आहे की डव साबणाला येतो जास्तीत जास्त फेस. ऐकलंस काय? दोन आपल्याला येतो जास्तीत जास्त फेट हा. डव साबणाला येतो जास्तीत जास्त फेस. माझा पेंडे आहे बेस्ट पण पेंडेच्या डोक्यावर नाही एक पण केस. बघितलं जाऊ दे की. हा, आलो ना. तुझ्या डोक्यावर नाही सांगितलं की ते आहेत ते तरी दाखव तिला. ते मागायच्या दिसलेच नाही तिला. कोण माहितीये का मुरलीधर कुर्लीधर नव मुरलीधर ही बेकार आहे ही साप वाचूला लावते आहे का? माझं काय चुकलंय ना श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस. श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस आणि मुरली लावून दिला मला प्रेमाने पीस. तुला सोडला आता. हे पेंद्या आता माझं नाव घे एकच
एकच घे हा घे बघा हा वाटी ते दिदीचं कोंबलीचं पीस मेले समजून असं बोल. हे डोक्याच्या वरनं गेला माझ्या पण अगं वाटीत दिदीचं कोंबलीचं पीस आणि तू मला दे प्रेमानं की म्हातारी लय बेकार आली. बेकार तुझ्यापेक्षा लय बेकार आहे. आता पोरी बसल्यात ना मग जावं की तुम्ही. खोली बसल्यामध्ये तुला बसायला काय झालं हाल बनले हा. बाबाला विचार बाबा हिला विचारतो बाबाच्या तोंडाचा आवाज नाही अरे बाबा का तुमची इथे माझी. दुसऱ्या तुला बसवायला जमेल का? अरे बसवायला काय भाल्याला बसवलं की तू काय ती रे नाही बसव. तू येतोय तुला ती यंगावर घेईल देता नाही अरे बाबा बसव की आता बसू. कुणी मला दिला मी येणं, काय दिलं काय चालूच कुठनं. हे काय आपण का तर कुणी दिला नाही मला काय बोलते आम्ही आम्ही जाता घालायची तुम्ही घाबरू नका फक्त बघा बरं ना वाटलंच मग देहामध्ये जाम दे काम काढला माझा तिने चला जाऊया काम झालं. देवाना थांबूया जेवायला सांगूया. चल, चल. हा. हा प्रजापती हा हा उतापती आणि मेल्या तू कोण? अगं मी तुझा पती अरे माझा चावट दिसतो बघ. अरे पण इथे कशाला आला? माताला तर आवडत नाही माताला बेकार आहे अरे खरं खरं सांग. का माताला तावत आहे मागासपासून त्याला घाई झाली आहे ग मावशे ती सांगतो ये पुढाची हा आधी कृष्णदेवाचे संगडी मग इथे कशाला आला? तिथे कशाला आवाज म्हणजे मथुरच्या बाजारी जायचं नाही. बरोबर बरोबर ना? बरोबर अशी हा. आपण थोडं कमी बसलं का कशा पण बसा पण बसा. तुम्ही बसा. मागासपासून त्याला घाई लागली आहे होय, होय. आपण पण जाऊया घालायची बरोबर ना बरोबर, बरोबर. आधी पेले असते आहे आपण ना. हा तुझे नाव घेतलं जाऊ देशी. माझं ना मत्त पेलमाने खरंच घेऊ. घे खेळलेच घे मग आहे की डव साबणाला येतो जास्तीत जास्त फेस. ऐकलंस काय? दोन आपल्याला येतो जास्तीत जास्त फेट हा. डव साबणाला येतो जास्तीत जास्त फेस. माझा पेंट आहे बेस्ट पण पेंटच्या डोक्यावर नाही एक पण केस. बघितलं नाव दे की. हा, आलं ना. तुझ्या डोक्यावर ना सांगितलं की ते आहेत ते तरी दाखव तिला. ते मागायच्या दिसलेच नाही तिला. धन्यवाद. जितेंद्र हातणकर यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने मुरलीधर यांचं नाव घ्यायचं आहे. कोण माहितीये का मुरलीधर कुर्लीधर नव मुरलीधर
ही बेकार आहे ही साप वाचूला लावते आहे का माझं काय चुकलंय ना श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस, श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस आणि मुरली लावून दिला मला प्रेमाने पीस. तुला सोडला आता हे पेंद्या आता माझं नाव घे एकच घे हा घे बघा हा वाटी ते दिदीचं कोंबलीचं पीस पेंद्या समजून असं बोल. हे डोक्याच्या वरनं गेला माझ्या पण अगं वाटीत दिदीचं कोंबलीचं पीस आणि तू मला दे प्रेमानं की बेकार तुझ्यापेक्षा लय बेकार आहे. आता पोरी बसल्यात ना मग जावं की तुम्ही. खोली बसल्यामध्ये तुला बसायला काय घाल बनले हा. बाबाला विचार बाबा हिला विचारतो बाबाच्या तोंडाचा आवाज नाही अरे बाबा, तुमची इच्छा माझी. तुला बसवायला जमेल का? अरे बसवायला काय भाल्या भाल्याला बसवलं तर तू काय ती आहे नाही बसव. तू येतोय तुला ती यंगावर घेल देता नाही अरे बाबा बसव की आता बसू. कुणी मला दिला मी गेलो, काय दिलं काय चालूच कुठनं हे काय आपण का तर कुणी दिलं दिला नाही मनात काय बोलते थांबा आम्ही जाता घालायची तुम्ही घाबरू नका फक्त बघा बरं ना वाटलंच मग देहामध्ये जाम काय काम काढला माझा तिने चला जाऊया देवाना थांबूया जेवायला सांगूया. चल, चल. हा. धन्यवाद. रसिकांच्या मनापसंतीतून आले. आता राधे आता हे कोण आहेत गं? श्रीकृष्ण भगवान मग कसे असतात राहते? अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदीशाळेला. अगं राधे हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे. त्याच्यासोबत आपण राजवेट करू का गं? चालेल सुचंद्रा.
मनी स्वप्नी फक्त तो कृष्ण दिसतो.
मायावी राक्षस पाठवले त्या काळा कृष्णाला मारण्यासाठी, काही उपयोग झाला नाही. माझी असंख्य बलाढ्य दैत्य सेना मारली गेली. शेवटी अक्रूराला धाडले. काही क्षणांमध्ये तो कृष्ण माझ्या समोर असेल. कार्ट्या, धिक्कार आहे तुझा. माझ्या बहिणीच्या पोटी माझा काळ म्हणून जन्माला आलास काय? परंतु ज्याप्रमाणे तुझी 6 भावंडे मारली, त्याप्रमाणे आज तुझा देखील अंत करणार. तुझ्या सामर्थ्य तर धिक्काराला कर. होऊन जाते रणसंग्राम. Thank you.